नमस्कार. सूर्योदय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आपलं स्वागत. आपण नवोदय स्कॉलरशिप आणि पोलीस भरती याच्यासाठी जे काही बेसिक गणित आहे ते बघत आहोत. त्या बेसिक मध्ये आपण संख्या हे चॅप्टर सुरू केलेला आहे. संख्या या चॅप्टरचे 3 व्हिडिओ आपण 3 भागांमध्ये अगोदर अपलोड केले आहे. आता आज हा संख्या या चॅप्टरवरचा 4था व्हिडिओ. यामध्ये आपण बघूया आज अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या. आता बघा, यामध्ये मी ज्यावेळेस ऑफलाईन बॅचेस मध्ये शिकवलं त्यावेळेस मी काही मुलांना विचारलं की 9/2 नंतर 4.5 आणि 4.1/2 4.1/2 यापैकी मोठा पूर्णांक कोणता आहे किंवा यापैकी मोठा मूल्य असलेली संख्या कोणती आहे. काहींनी 9/2 सांगितलं, काहींनी 4.5 सांगितलं, काहींनी 4.1/2 सांगितलं. तर ह्याच्यामध्ये हे जे काही आहे ह्या सर्व एकच मूल्य असलेल्या संख्या आहेत. मग याला 9/2 याला जर सोडवलं तर 4.5 येतं. 4.1/2 याला जर सोडवलं तर तिथे 4.5 येतं. म्हणजेच या ठिकाणी हे एकच किमती असलेल्या संख्या आहेत. मग आता याला म्हणायचं आहे अपूर्णांक. पूर्ण संख्या आहेत का त्या? नाही, अपूर्ण संख्या आहेत. मग अपूर्णांक आहे. आता हे 3ही अपूर्णांक आहेत. मग हे 3 अपूर्णांक वेगवेगळे आहेत. याला काय म्हणतात? व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी. ज्यावेळेस त्या ठिकाणी छेद आणि अंश, अंश आणि छेद यामध्ये जो लिहिलेला असतो त्याला म्हणायचं आहे व्यवहारी अपूर्णांक. ज्याच्यामध्ये पॉइंट दिलेला असतो, दशांश दिलेला असतो त्याला म्हणायचं दशांश अपूर्णांक. ओके. त्याच्यानंतर हा जो आहे की एक पूर्ण संख्या राहते आणि बाकीच्या त्याच्यासमोर काही अपूर्ण संख्या राहतात त्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणतात. परत एकदा बघा, मी तुम्हाला 3 अपूर्णांक दिले. पहिला अपूर्णांक आहे व्यवहारी अपूर्णांक, दुसरा आहे दशांश आणि तिसरा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 9/2 अंश आणि छेद आहे त्याला व्यवहारी अपूर्णांक म्हणायचं. याच्यामध्ये पॉइंट आहे दशांश, याला दशांश अपूर्णांक म्हणायचं. यामध्ये एक संख्या पूर्ण आहे आणि बाकी अपूर्ण आहे त्याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ओके. मग आता हे जे आहे याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात ते आपण बघूया. आता बघा, प्रश्न असे विचारले जातात की समजा तुम्हाला व्यवहारी अपूर्णांक दिला जाईल आणि ह्या व्यवहारीचा तुम्हाला दशांश अपूर्णांक करायला सांगितला. कोणता अपूर्णांक करायला सांगितला? दशांश अपूर्णांक करायला सांगितला. मग काय करायचं? ह्या 9ला 2 ने भाग द्यायचा. 9ला 2 ने भाग देत असताना कसा देतात तुम्हाला माहिती आहे. 2चा पाडा 9 येईपर्यंत म्हणायचं, 9 येत नाहीत मग 8 येईपर्यंत आपल्याला म्हणावं लागेल. 2 8 खाली उरला 1. आता 1 उरला, वरती काही संख्या आहे का खाली घ्यायला? नाही. मग पॉइंट द्यायचा इथे आणि इथे 0 घ्यायचा. आता 2 ने 10ला 5चा भाग जातो. 2×5 = 10. म्हणजेच त्या ठिकाणी हा जो 9/2 हा अपूर्णांक आहे त्याचा दशांश करताना काय होईल तो 4.5. आता आणखी तसाच एक अपूर्णांक घेऊया आपण. समजा आपण म्हटलं की 212/3. ओके. 212/3 हा आहे व्यवहारी अपूर्णांक. या व्यवहारी अपूर्णांकाला दशांश मध्ये न्यायचा आहे. मग काय करायचं? 212/3 करायचे. 3 ने पहिले 2 ला भाग जात नाही, मग 2 अंकांना 21 ला भाग जाईल. मग 21 ला भाग द्यायचा. 3×7 = 21. ओके. खाली उरले 0. आता वरचा अंक, वरची जी संख्या आहे, वरचा जो अंक आहे तो 2 खाली घेतला. इथे एक बेसिक गोष्ट 12वीच्या झालेल्या काही आर्ट फॅकल्टीच्या मुलांचं सुद्धा इथं चुकतं. ते काय करतात? आता 2 खाली घेतलं की लगेच पॉइंट देऊन लगेच 0 घेतात. चुकतं ते. 2 खाली घेतले ना, 2 खाली घेतल्याबरोबर ती बाकी नाहीये. आता भाग द्यावाच लागल. हे 2 खाली घेतले, भाग द्यावाच लागल. 3 ने काही भाग जात नाही. मग 0चा भाग द्यायचा अगोदर. 0चा भाग दिला त्याच्यानंतर आता ही बाकी उरली. आता काय करायचं? आता इथे दशांश द्यायचा आणि 0 घ्यायचा. 3 × 18
परत 2 उरले, परत 0 घेऊ शकतो तुम्ही, 3 6 18. अशा पद्धतीने आता जर इथे भाग देत राहिलं तर 6 6 येत राहतील. मग आपण इथपर्यंतच भागाकार थांबवायचा. याला म्हणतात 70.66. आणखी 1-2 प्रश्न आपण बघूया. बघा काय करतोय आपण, व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक करतोय. व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकामध्ये करतोय आपण. 51 भागेला 4. 51 भागेला 4. आता हा झाला व्यवहारी अपूर्णांक. याचा दशांश करण्यासाठी काय करायचं, 4 ने भाग द्यायचा. मग 4 ने भाग देत असताना पहिले 1 चा भाग जाईल, 4 1 4, 5 मधून 4 गेले, खाली उरला 1, वरचा 1 खाली घेतला. नंतर 2 चा भाग जाईल, 4 2 8, खाली उरले 3. आता हे बाकी, मग ही बाकी उरली. आता वरती काही संख्या राहिली नाही म्हणून पॉइंट दिला आणि तर घेतला 0. 4 7 28, खाली उरले 2, परत 0 घेतला, 4 5 20. 51 भागेला 4 या व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर किती झालं, 12.75. अशा पद्धतीनं तुम्हाला मी काही पीडीएफ नोट्स पाठवेल. त्या पीडीएफ नोट्स मध्ये काय राहील, व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर कसे करायचे याच्यासाठी जवळपास 7 8 10 उदाहरणं राहतील. मग ते तुम्ही सोडवून बघायचे. सोडवल्याच्या नंतर परत मी त्याचे उत्तर सुद्धा खाली दिलेले राहतील तुम्हाला शेवटच्या पेजेसवरती. ते तुम्ही चेक करायचे. काही अडचण आली तर तुम्ही कॉल करू शकता. त्यानंतर आता व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायचा आपल्याला. परत बघा, व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ओके, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा करायचा, समजा तोच आपण पहिला प्रश्न घेतला 9/2. आता याच्यामध्ये काय करायचं, 9 ला 2 ने भाग द्यायचा, 2 चौक 8, खाली उरला 1. इथे काय करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण अगोदर दशांश अपूर्णांक करताना काय केलं होतं, इथं पॉइंट दिला, खाली 0 घेतला. इथे तसं करायचं नाही. इथे काय करायचं, जोपर्यंत भाग जाईल वरती संख्या आहे तोपर्यंत खाली घ्यायच्या, पॉइंट देऊन 0 घ्यायचा नाही. आता हे संपलं. इथे संपल्याच्या नंतर याला म्हणायचं पूर्ण संख्या. हे 4 कुठे लिहिले, इथं पूर्ण संख्या. ज्याने भाग दिला ते लिहायचे छेदामध्ये आणि जी बाकी उरली ती अंशामध्ये. हा झाला 9/2 चा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ओके, त्याच्यानंतर आणखी काही प्रश्न आपण व्यवहारीचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात मध्ये रूपांतरित करूया. समजा आपण असं म्हणालो की 72 भागेला 4. 72 भागेला 4. मग 72 भागेला 4, 4 1 4, खाली उरले 3, 4 8 32. सॉरी, याला पूर्ण भाग गेला. आपण या ठिकाणी 73 घेऊया. 73 भागेला 4. ओके, मग 4 1 4, 7 मधून 4 गेले 3, नंतर वरचे 3 खाली घेतले. परत लिहूया, कन्फ्यूज व्हायला नको आपण. बघा, पहिले 72च्या ऐवजी आपण 73 ही संख्या चेंज केली. मग 73 भागेला 4, पहिले 4 ने भाग दिला, 4 1 4, खाली उरले 3, 7 मधून 4 गेले 3, वरचे 3 खाली घेतले. नंतर 4 8 32. ओके, खाली उरला 1. मग हे 18 जे आहे ती झाली पूर्ण संख्या, 1 जे आहे ते झाले अंश आणि ज्याने भाग दिला तो झाला छेद. 18.1/4. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण बनवू शकतो. आणखी एक प्रश्न आपण बघितला की 244 भागेला 5. 244 भागेला 5. मग काय करायचं, 244 भागेला 5 हा आहे व्यवहारी अपूर्णांक. 5 ने भाग द्यायचा, 5 चौक 20, खाली उरले 4, वरचे 4 खाली घेतले, 5 8 40, खाली उरले परत 4. ओके, आता इथे आपल्याला दशांश अपूर्णांकासारखं पॉइंट देऊन इथे 0 घ्यायचा नाही. मग इथे संपला. आता वरती अंक आहे का खाली घेण्यासाठी नाही, म्हणून 48 झाली पूर्ण संख्या. नंतर ज्याने भाग दिला ते लिहायचे छेदामध्ये आणि जी बाकी आली ती वरती अंशामध्ये.
48.4/5. ओके. त्यानंतर बघा आता आपण काय केलं, व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांक युक्त अपूर्णांक बनवला, व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक बनवला. आता पूर्णांक युक्त अपूर्णांक जो आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक त्याचा आपण बनवूया व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी. बघा आता पूर्णांक युक्त अपूर्णांकाचा व्यवहारी समजा आपण म्हटलं 7.3/4. ओके, 7.3/4 याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक. ओके, याचा काय बनवायचं आपल्याला, व्यवहारी. व्यवहारी म्हटल्यावर फक्त अंश आणि छेद. बघा आता व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, हे 4 आणि 7 ह्या दोघांचा करायचा आहे तुम्हाला गुणाकार. काय करायचा, गुणाकार. मग 7 चौक 28, त्या 28 मध्ये 3 मिळवायचे आणि छेद जसा आहे तसंच ठेवायचं. परत बघा, 4 आणि 7 चा गुणाकार केला, व्यवस्थित स्टॉप करून बघायचा व्हिडिओ जर समजा तुम्हाला समजत नसेल तर. 4 आणि 7 चा गुणाकार केला, 4 7 28, 28 मध्ये 3 मिळवले आणि 4 जसे आहे छेद जसा आहे तसाच ठेवला. 28 आणि 3 किती होतं, 31. 31/4 हे जे काही 7.3/4 आहे त्याचा व्यवहारी अपूर्णांक जर आपल्याला बनवायचा असेल तर तो होईल 31/4. बघा थोडस फास्ट जर होत असेल तर तुम्ही काय करा, व्हिडिओ स्टॉप करा, लिहून घ्या, त्याच्यानंतर परत कसं सांगितलं ते बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. परत एक व्यवहारी अपूर्णांक घेतला मी, 8.5/7. 8.5/7. काय करायला सांगितलं मी, हा छेद पहिल्यांदा जसा आहे तसा लिहून टाका. असंही केलं तरी चालतं. काय केलं आपण, पहिले छेद जसा आहे तसा लिहून टाकला. नंतर काय केलं, 7 आणि 8चा काय करायची, बेरीज करायची का नाही, वजाबाकी करायची का नाही, भागाकार करायचा का नाही, यांचं काय करायचं, मग गुणाकार करायचा. 7 8 56, 7 8 56, 7 8 56. जे काही इंग्लिश मिडियमचे असतील त्यांना मराठी पाढे ऐकायला सवय नसते, तर 7 8 56, 7 8 56. आता हे जे काही 56 आहे आणि अंश 5 यांची बेरीज करायची. 56 आणि 5 61/6. परत बघा, 7 8 56, 56 आणि 5 61 आणि छेद जो आहे 7 तो जसा आहे तसा 61/6. परत पुढे आणखी आपण एक उदाहरण घेऊया. जर समजा आपण असं म्हणालो की 15.5/9. आता थोडी मोठी संख्या घेतली, 15.5/9. मी काय सांगितलं पहिल्यांदा, छेद जसा आहे तसा घेऊन टाका, 9 जसा आहे तसा. नंतर 15 आणि 9 याचा काय करायला सांगितलं मी तुम्हाला, गुणाकार. 15 गुणिले 9 केल्याच्या नंतर ते होतात 135. 15 9 135. 15 9 135. 135 आणि त्याच्यामध्ये 5 मिळवायचे, हे जे अंश येतो 135 आणि 5 140/9. हा व्यवहारी अपूर्णांक जो आहे त्याचा दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर होईल, 140/9. बघा आपण काय केलं, व्यवहारीचा पहिले पूर्णांकयुक्त अपूर्णांक केला, दशांश केला. नंतर आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक जो आहे त्याचा आपण काय केला, व्यवहारी अपूर्णांक केला. ओके, आता दशांश अपूर्णांक आहे, दशांश अपूर्णांक आहे आणि दशांशचा तुम्हाला काय करायचं आहे, व्यवहारी अपूर्णांक करायचा. काय करायचा आहे, व्यवहारी. दशांशचा व्यवहारी अपूर्णांक. ओके, आता बोलू नका. दशांशचा व्यवहारी जो आहे, समजा तुम्हाला म्हटलं 2.4 हा आहे दशांश अपूर्णांक. या दशांशचा व्यवहारी करायचा, सरळ काय करायचं, 24/10 करायचे. कसं करायचं ते, पॉइंटच्या नंतर एक अंक आहे ना, मग खाली 10 घ्यायचे. जर असं असतं 2.41 तर मग काय करायचं, 241/100. ओके, नंतर जर समजा असं असतं 2.411 तर काय केलं असतं आपण, 2411/1000. सरळ पॉइंटच्या नंतर 2 अंक असेल तर 10 घ्या.
सॉरी इथे 2.4 2.4 आहे, 10 घ्या. एकच अंक असेल तर 10 घ्या. परत एकदा रिपीट करतोय. इथे आपण 41 घेत असताना इथे एक वाढवला होता. 2.4 आहे, पॉईंटच्या नंतर एकच अंक आहे, एक छेदात एक घेऊन शून्य वाढवा, एक शून्य घ्या. इथं पॉईंटच्या नंतर 2 अंक आहे, एक लिहून परत 2 शून्य लिहायचे म्हणजे 100 लिहायचे. पॉईंटच्या नंतर 3 अंक आहे, एक लिहून 3 शून्य लिहायचे. अशा पद्धतीनं हे झालं तुमचं पहिल्यांदा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर. नंतर याला जर भाग जात असेल तर भाग देऊन लहान केला तरी चालतो, नाही जरी केला तरी तिथपर्यंत तुमचं नेमकं प्रोसेस काय असते ते तुमच्या लक्षात आलं. परत एकदा आणखी 2-3 उदाहरणं घेऊन मी सांगतो तुम्हाला. बघा काय, समजा आपण असं म्हणालो की 4.5 सरळ सरळ 45 भागेला 10. काय, छेदात एक असतोच, फक्त पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणून एक हा पॉईंट काढला आणि एक शून्य वाढवला. नंतर 4.55 असेल तर 455 भागेला एक तर आहेच कोणत्याही पूर्ण संख्येच्या छेदामध्ये, मग इथं 2 अंक आहे म्हणून 2 शून्य लिहून टाकायचे. 100 455 भागेला 100 झाला व्यवहारी अपूर्णांक. जर असं असेल 4.555, हे बघा इथे आता पॉईंटच्या नंतर 555 म्हणतो ना, ते वाचन चुकीचं आहे, पण आपण त्या ठिकाणी समजण्यासाठी म्हणतो. पॉईंटच्या नंतरचे असे 555 म्हणणं हे चुकीचं आहे, तरी पण आपण समजण्यासाठी सर्वजण वापरतात, आपणही. तर इथं 4.555 म्हणजे 555 जर असेल तर त्या 4555 लिहिले. पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत, 3, म्हणून एक लिहून 3 शून्य घेऊन टाकायचे. 4555 भागेला 1000. अशा पद्धतीनं दशांश व्यवहारी अपूर्णांकात सुद्धा आपण रूपांतर केलं. आता हे सर्व सांगण्याचं कारण काय बघा, केव्हा केव्हा काय होतं, समजा 9/2 असं तुमचं उत्तर आलं, पण तिथे 9/2 पर्याय नसतो. ओके, 9/2 पर्याय नसतो, मग 4.5 पर्याय असतो. मग तुम्हाला समजलं पाहिजे का रे याचं हेच रूपांतर आहे. म्हणजेच व्यवहारीचा दशांश कसं करायचं ते कळायला पाहिजे. दशांश पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा करायचा तो तुम्हाला कळायला पाहिजे. आता आपण परत एकदा मागे जाऊया. याला काय म्हणायचं आहे बघा, 11/2 याला म्हणायचं व्यवहारी अपूर्णांक. त्याच्यानंतर 5.5 याला म्हणायचं दशांश अपूर्णांक, बोलू नका. नंतर 5.1/2 याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. व्यवहारी, दशांश आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ओके, हे झालं क्लिअर. त्याच्यानंतर आता मी काही तुम्हाला होमवर्क साठी उदाहरणं देतो, ते तुम्ही काय करायचं ते सोडवायचे. आणि 1चं किती उत्तर आलेलं आहे, 2चं किती आलेलं आहे, 3चं किती आलेलं आहे, अशा पद्धतीनं तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा टाकलं तरी चालेल, किंवा तुम्ही या नंबरला सुद्धा टाकलं तरी चालेल. ओके, आता बघा काय करायचं, पहिल्यांदा दशांशचे व्यवहारी ते दशांश करा, जसं आपण पहिले घेतलं तसं. दशांश ते व्यवहारी करा, व्यवहारी ते दशांश करत असताना 18/4 हा एक, नंतर दुसरा 15/2, नंतर तिसरा 9/5. ओके, नंतर व्यवहारी अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक करा. पूर्णांकयुक्त अपूर्णांक याच्यामध्ये पहिला प्रश्न 17/2, नंतर दुसरा 21/5, तिसरा 7/3. ओके, नंतर काय करायचंय तुम्हाला, पूर्णांकयुक्त अपूर्णांक जो आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्याचा व्यवहारी अपूर्णांक करायचा. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा व्यवहारी तयार करायचा. व्यवहारी म्हणजेच कसा, बोलू नका आवाज येतोय. मग व्यवहारी कसा, जसा हा आहे तर मग मी म्हटलंय 9.1/2 त्याचा व्यवहारी करा. नंतर 5.3/4 याचा व्यवहारी करा. नंतर
8.1/2 याचा व्यवहारी अपूर्णांक करा. सर याच्या खाली दिसतंय का बघा एकदा. याच्या खाली इथपर्यंत खाली इथपर्यंत ओके ठीक आहे. नंतर काय करा याचा आता व्यवहारी ते दशांश झाला, व्यवहारी ते पूर्णांकयुक्त झाला, पूर्णांकयुक्त ते व्यवहारी झाला. आता दशांश अपूर्णांकाचा काय करायचं आहे तुम्हाला व्यवहारी अपूर्णांक करायचा आहे. शेवटी आपण बघितलं बघा तसा. ओके मग दशांश अपूर्णांकामध्ये पहिला घेतला आपण 4.5, दुसरा घेतला 7.2, तिसरा घेतलाय 15.4 सॉरी इथे 7.21 घ्या दुसरा, तिसरा 15.421 421 अशा पद्धतीचा घ्या. बघा आता मी तुम्हाला 3 हे 3 हे 3 आणि हे 3 असे 12 प्रश्न दिलेले आहेत सोडवण्यासाठी. ते अवश्य सोडवा. परत एकदा बघा याचं काय करायचं, हा जो व्यवहारी आहे याचा दशांश करायचा म्हणजे पॉइंट मध्ये उत्तर काढायचं याचं. याचा काय करायचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे अशा पद्धतीचा अपूर्णांक तयार करायचा. हा दुसरा जो आहे ना हा पूर्णांकयुक्त जो आहे त्याचा व्यवहारी म्हणजे अंश आणि छेद असलेला करायचा. ह्या दशांशचा पण व्यवहारी म्हणजे ह्याचा अशा पद्धतीचा अपूर्णांक तयार करायचा. हे बघा 100% तुम्हाला समजणार. फक्त काय करा जर समजा नाही कळलं तर मागे जा, परत व्हिडिओ रिप्ले करून नेमकं कुठे काय सांगितलेलं आहे हे सोडवत असताना मी प्रत्येकाचे उदाहरणं सोडून दिले 3-3 4-4 ते परत बघा कसे सोडवले आणि त्या पद्धतीनं हे 12 प्रश्न सोडवा. दररोज मी जितकं एका व्हिडिओमध्ये जितकी माहिती देतोय तितकी व्यवस्थित जर सोडवली तुम्ही तर निश्चितपणे तुम्हाला कोणते ऑफलाईन ऑनलाईन क्लास करण्याची गरज पडणार नाही. धन्यवाद.